महिने सोडू ना तुम्ही. हा, आता हे साहेब बोलतात की काय मोदींनी जे आता काम केलंय ना, आता हे आउट ऑफ एज झाले, बरोबर की नाही. पण एक मिनिट ऐका, माझं पूर्ण ऐका मग बोला, त्याचा बेनिफिट नाही. नमस्कार, मी नील जश व्ह्यू चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे इथं रिक्षा स्टँड जवळ आणि आपल्यासोबत सगळे ऑटो ड्रायव्हर आहेत आणि त्यांना आपण विचारणार आहेत की 2024 मध्ये प्रधानमंत्रीच्या रूपामध्ये तुम्ही कोणाला पाहताय? राहुल गांधी. तुमचं नाव? राहुल देवीदास रंदेल. राहुल देवीदास रंदेल, मुक्काम पोस्ट बोरिवली, तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई. ओके, तर तुम्हाला काय वाटतं 2024 मध्ये प्रधानमंत्री कोण बनलं पाहिजे? राहुल गांधी. तुम्हाला राहुल गांधी बनावं असं का वाटतं? सगळ्यांची जाण असलेला आणि तळगाळात जाणारा, त्याच्यानंतरून समाजामध्ये जाणारा, लोकांचे विविध प्रश्न समजून घेणारा, समजून सांगणारा, त्याच्यासाठी. म्हणजे आता जे मोदीचे काम करतोय तर तुम्ही त्याच्याशी सॅटिस्फाय नाहीत? मोदी सोबत काय सगळे आपले काय म्हणतो त्याला, ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात त्यांनाच पक्षात घेतात. ही स्ट्रॅटेजी आहे त्यांची. ज्यांच्यावर ईडी लावतात ते लोक त्यांच्या सोबत असतात. म्हणजे पक्षामध्ये घ्यायसाठी ईडी लावतात, म्हणजे जेणेकरून ती लोक आम्ही मोदी साहेबांना 2014 मध्ये एकदम ओके म्हणून रेफरन्स दिला ना त्यांना प्रधानमंत्र्याचा. आज काय त्यांच्या पक्षाची अवस्था काय तेच आहे ना. बरोबर. तुम्हाला काय वाटतं कोण बनलं पाहिजे? मला सगळ्यात पहिलं वाटतं हे जे माझ्या बाजूला उभे आहेत राहुल म्हणून, यांचा अभ्यास खूप कमी आहे. प्रधानमंत्री म्हणून मोदी एकदम टफ आहेत. आता राहुल गांधीचा विचार करता, राहुल गांधीला साधं तुम्ही बघतात ते त्याला माप पण करता येत नाही की पदार्थ कशामध्ये मोजला जातो, मीटर मध्ये का लिटर मध्ये. नुसती सगळीकडे फिरलं म्हणजे तुम्ही जे हिस्ट्री तुम्ही आठवा काँग्रेसची पर्यंत. आज तुम्हाला चायनाचा प्रदेश गेला जो अक्साई चीन बोलतो, त्याच्यात अरुणाचलचा इकडचा प्रदेश गेला. हा कोणामुळे गेला? हा नेहरूंमुळे गेला. बटवारा झालेला पाकिस्तान बांगलादेश. जेव्हा आपला पाकिस्तानचा बंटवारा झाला आणि जेव्हा पाकिस्तानने तिथे आक्रमण केलं कुठे जम्मू काश्मीरला, तेव्हा आपली मिलिटरी घुसत होती. पण नेहरूंनी तुम्हाला सीज फायर कशासाठी दिलं? आपली मिलिटरी फक्त 3 दिवस मागत होती, आम्ही पूर्णपणे जम्मू काश्मीर काबीज. 50 वर्षाचा इतिहास आज का काढताय तुम्ही? आताच बोला ना. आजची महागाई, आजची बेरोजगारी, एक मिनिट, महागाई तुम्ही बोलता ना त्याच्यावर बोला ना तुम्ही. ऐका ना, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा तर स्वस्ताईच होती. किती 15-20 रुपयाला लिटर तेल भेटत होतं. पण कधीच सांगतो 40 वर्षापूर्वी. आता जगामध्ये रेट सगळे वाढलेले आहेत. आपलं फक्त भारतातच मागे, तुमचं इन्कम पण वाढलंय ना. मग असं इन्कम किती वाढलं त्याच्या टॅलेंट वरती आहे तुम्ही कसं इन्कम केलं पाहिजे. आता बरोबर की नाही. आणि मोदी हा जगामध्ये ब्रँड माणूस आहे. मोदीला सगळे घाबरतात आणि आज तुमच्या भारताकडे कोण वाकड्या नजरेने बघू शकत नाही. जेव्हा काँग्रेसचे राजवट कोण होतं तेव्हा. ही गोष्ट खरं आहे की आज इंडियाकडे कोणी वाकड्या नजरेने कोणी पाहू नाही शकत. आज कोणाची हिंमत नाही होत आहे तेवढी. भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याचं काय? तुमच्या पक्षात भाजपमध्ये येतात त्याचं काय? हे पण बघितलं पाहिजे ना. अजित पवार एवढे 15 वर्ष 20 वर्ष काँग्रेस राज्य केलं, मग ते मध्ये काय करून दिलं मला सांगत तुम्ही? 70 वर्ष ना. 70 वर्षावर काँग्रेस केलं. हा जो भरपूर केला. 2014 आणि 2024 पर्यंत ऐकून घ्या मला. 2014 पर्यंत आणि हे 2024 चालू आहे. आणि एवढे मोठे काम केलं. पहिला तर राम मंदिरचे लपडे होता, ते पण चांगला वाट केलं. नाही ते नाही, ते विषय ते नाही. आता हे बघा, ते आता काय प्रधानमंत्री योजना आहे काय काढलं ना, ते मध्ये सुविधा दिल्या आहेत. छोटी मोठी काहीतरी बिमारी आहे, ऐकून घ्या पहिला. माझा भाऊ नायर मध्ये होता, त्यांच्याकडे पैसे नाही होता. ते प्रधानमंत्री योजनेमध्ये 1 लाख रुपये त्याला भेटला, प्रसन्न झाला. आता चांगल्या घरी बसले आहेत, काय टेन्शन नाही त्याला. म्हणून 1 लाख गरीब माणसं रिक्षा चालवतो, मग कुठे भेटणार 1 लाख? कोण देणार 1 लाख रुपये? प्रधानमंत्री योजनेमध्ये त्यांना त्यांच्या भावाला 1 लाख रुपये सगळ्यांना झाले का? तुम्ही सगळ्या सर्वांना झाले का? सगळ्या सरसकट बघा ना. तुम्ही एकाला घेऊ नका ना. तुम्ही एकाला धरून बघताय. तुम्ही आज 100% मधल्या 10% लोकांना फक्त फायदा होतोय. 90% लोकांचं काय? 90% लोकांचं काय ते बघा ना. म्हणजे 10%ला फायदा झाला म्हणजे 90%ला होतो का? हे बघा, कुणाला काय बिमारी नाही. तळागाळात तुम्ही जावा ना खाली. तळागाळात काय तळागाळात नाही. काँग्रेस आल्यावर तर अजून देशाची वाट लागणार आहे. मोदी एकदम बेस्ट ब्रँड आहे आणि आम्हाला हॅट्स ऑफ आहे त्यांच्याबद्दल. यांचं म्हणणं असं आहे की जो राम मंदिराचा जो होता निर्णय, तो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, भाजपामुळे नाही आला. त्यांचं म्हणणं 70 वर्ष काँग्रेस काय केलं का?
काय त्यांचं केलं म्हणणं का? असं की 70 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टने निर्णय नाही दिला आणि आता अहो साहेब, हे काँग्रेसच्याच काळात झालं. राम मंदिराचा विषय कोणाच्या? राजीव गांधीच्याच काळात झाला ना. राजीव गांधींनी टाळा खोललेला एवढं बोलतात. राजीव गांधीच्याच काळात झाला ना. म्हणजे ते मंदिराचा टाळा खोललेला, पण 24 वकील वाटतं काँग्रेसनीच विरुद्ध लावलेले बोलतात सर्व. नाही नाही नाही, मी काय सांगितलं, तुम्ही त्याच्या पाठीमागचा इतिहास बघा ना. तुम्ही समोरचा काय सांगतोय त्याच्यावर लगेच तुम्ही कसं काय हे करताय, विश्वास ठेवताय? तुम्ही त्याच्या पाठीमागे जा ना. बरोबर. त्याच्याबद्दल तुम्ही बोललं पाहिजे ना. तुम्ही एकच गोष्ट, एका माणसाला फायदा झाला म्हणजे ह्याचा अर्थ 100 जणांना फायदा झाला का? नाहीये. हो मी काय सांगितलं, एका माणसाला फायदा होत नाही म्हणजे 100 जणांना होत नाहीये. अरे 100 मी गेलो तर नायर हॉस्पिटलमध्ये नाही. सगळे जेवढे नायर जेवढे पेशंट होते सगळ्याला विचारतो मी. विचारलो, बोललो हा बाबा ते प्रधानमंत्री योजनेमध्ये आमचं सगळं ऑपरेशन झालं. 1 लाख म्हणे त्यांच्या हे काय राशन कार्डाने आधार कार्ड मध्ये 1 लाख भेटला, त्याला ऑपरेशन चांगलं झालं. मग त्या टेन्शन नाही आहे त्याला. जे काँग्रेसच्या काळात डिझेलचा भाव काय होता, सीएनजीचा भाव काय होता, आजचा काय? 5 रुपये होता. मग हा? आता नाही, आजचा 2014चा रेकॉर्ड चेक करा ना तुम्ही. आता नाही, 2014चा रेकॉर्ड चेक करा. आता तुम्ही काय बोलाल माहितीये, अजून 25 वर्षांतर बोलाल की बाबा हे आता 2024 चांगला होता म्हणून. अहो अजय दादावर 17,000 कोटीचे भ्रष्टाचार झाले, ते काय झालं? हा, त्याचं सांगा ना तुम्ही पुढे काय. शहानिशा चालू असताना एवढं महाराष्ट्रात गोळीबार चालू आहे, ते कोणाच्या ह्याने चालू आहेत? महाराष्ट्रात पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार चालू आहे, तरी तुम्हाला ते दिसत नाही. मग ते काय काय मोदी साहेब करतात असं मला वाटतं का? मग सरकार कोणाचं आहे इथं? भाजपचं, शिंदेचं आहे ना. ऐका ना, भाजपचं आणि शिंदेचं आहे ना. सरकार जेव्हा असतं ना तेव्हा कोणतरी समाज विघातक प्रक्रिया असं शिंदे करतात. आता सध्या शिंदे आता सरकार कुणाचं आहे? वरी केंद्रामध्ये कुणाचं आहे? नरेंद्र मोदी साहेबाचं आहे. बरोबर आहे. महाराष्ट्रात कुणाचं आहे? नरेंद्र मोदी साहेबाचं. ह्यांचे 104 आमदार आहेत ना. हा, बरोबर आहे. हा. ह्यांनी सपोर्ट केला ना यांना, कोणाला? शिंदे साहेबांना. हा, केला ना. बरोबर आहे ना. मग सरकार वरी तुमचंच, खाली तुमचंच आणि सगळीकडे तुमचं, आणि पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही गोळ्या घालताय. हे तुम्हाला दिसत नाही का? माहितीये का, जो असा समाज विघातक प्रकृती करणारी माणसं असतात ना, ती काय राजकीय पार्ट्या सांगत नाही की आम्ही आता करतोय म्हणून. ते अचानक होतं, पण त्याची शहानिशा पण होणारच ना. साहेब, तुम्ही एक गोष्ट असते ना त्याच्यावर मी विश्वास ठेवला असता, पण आज तुमचे 8-10 प्रकरण आहेत. 8 दिवसामध्ये 4 घटना घडल्या. 8 दिवसात 4 घटना घडल्यात. हा, तुमचे जिथं तुमचे गृहमंत्री नागपूरचे आहेत, हो, तिथं रोज हत्याकांड होते. घटना या घटत असतात, पण त्यांना हा? काम करायला त्याच्याबद्दल चान्स पण तुम्ही द्या ना. निखिल वागळे साहेबांवर हल्ला झाला. आणि तुम्ही दिवसात गुंड जास्त वाढले. गुंडगिरी किती वाढली. पण ते जे यांचा झाला अभिषेक घोसाळकर, त्यांच्यामुळे तो जो मॉरिस नोरेना होता, त्याने तर स्वतःला पण गोळ्या मारून स्वतःची पण हत्या केली. आता त्याच्या पाठीमागे काय राजकारण असेल? ते पण माहिती नाही. राजकारण आहे ना त्याच्यात. त्यांचं काहीतरी personal असतं. ते त्यांची वेगळी दुश्मनी होती. त्यांचं काय आहे हे आपल्याला माहिती आहे का? नाही ना. पण ते राहुल गांधीजींनी जी भारत जोडो यात्रा काढलेली, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार साहेब? एक नंबर. आज मोदी साहेब तुम्हाला दिसत का कुठे? सगळे VIP सुरक्षा घेऊन फिरतात. आज राहुल गांधी कुणाच्याही घरात जातात, कुणाशी हस्त आंदोलन करतात. आणखीन काय पाहिजे? आज जर आपल्या देशाला असा पंतप्रधान लाभला. राहुल गांधी पंतप्रधान झाले तर घरातून बाहेर पण येणार नाही साहेब. ते साहेब, हे तुमचं वैयक्तिक मत आहे. वैयक्तिक हे कुठला तुमचं पंतप्रधान मला वैयक्तिक मत सांगा, आहे. security काढून फिरत होता का? काय सांगितलं? हे तुमचं म्हणजे आता झेड सिक्युरिटी भेटणार प्रत्येक प्रधानमंत्रीला भेटणार. म्हणजे तुम्हाला भेटली का? प्रधानमंत्र्याला भेटू द्या की, मला त्याचा विषय नाहीये. मला एवढं कळतं की आज मला जागतिक घडामोडीमध्ये केलं ना, कुणाला बॉडीगार्ड नाही घेतलं म्हणून. इंदिरा गांधी, राजीव गांधी पण कुणा बॉडीगार्ड नाही घेतलं म्हणून त्यांचा बिंदास होता. आता हे ते बोलले ते बरोबर आहे, ते विषय बरोबर आहे. आता हे बॉडीगार्डचा आणि मोदीचा ते वेगळं आहे. बरोबर. आणि हे प्रधानमंत्री मोदी जेवढे काम केलंय तरी माणसाला एवढे थोडी चांगलं दिसतं मला. बरोबर. पण जेव्हा मोदी पण 370 हटवायसाठी जे गेलेले काश्मीरला, तेव्हा त्यांच्याकडे कुठे होते सिक्युरिटी वगैरे हो ना? नाही, आणि 370 आठवलं ते बरं झालं. तर लोकांच्या बऱ्याच गैरसमज होता की आग लागेल, हे लागेल. काही झालं नाही, एक दगड पण कोणी मारला नाही. आणि आज तुम्ही जाऊन आता काश्मीरमध्ये तुम्ही बघा डेव्हलपमेंट किती झाली. बरोबर. आणि आता जे POK बद्दल बोलतात, तर ते पण POK आता ऍज पर बोलतात हळूहळू येणार आपल्याकडे. म्हणजे आपलं ते POK. हा, जो आपला काबीज केला होता जबरदस्तीने त्या लोकांनी, म्हणजे त्याच्यामध्ये लोकांचं बोलणं आहे की लोकांचं बोलणं असं आहे की मोदी आल्यावर महागाई वाढली. महागाई आहे ना. महागाई आहे मला ना. सांगा ना, म्हणजे जनसंख्या वाढल्यामुळे महागाई वाढली. तसं नाही. अहो साहेब, जनसंख्या तेवढीच आहे, फक्त महागाई वाढलाय. बाकी आता काही महागाई साहेब मला वाढण्याची सांगा, कारणं असतात आज माहिती. प्रत्येक गोष्टीला GST आहे ना, लावली ना प्रत्येक गोष्टीला. खाने दूंगा, पण आता चोर लोकांची का
भरती केली. तुम्ही म्हणता अजित पवार यांनी सांगितलं 17 अहो आजचा विषय घ्या. अशोक चव्हाणांना तुम्ही आता पक्षात घेताय, जाहीर परिषद देताय. काँग्रेसचे मुख्यमंत्री होते माझे मुख्यमंत्री ते कसं काय? त्याच्यानंतरून किरीट सोमय्याचे हे प्रकरण बाहेर आले, बलात्कार, ह्याच्याविषयी बोला ना. आम्हाला ज्या मूलभूत गरजा आहेत आमच्या त्याच्याविषयी तुम्ही बोला ना. बरोबर. मोदी पंतप्रधान आहेत, आम्हाला काही अडचण नाहीये. पण तुमचं जे खालचं सरकार आहे ते कसं वागतंय जनतेशी, त्या बी गोष्टी बघितल्या पाहिजेत ना. बरोबर. नुसती एक गोष्ट बघून झालंय का? म्हणून सगळ्या खालपासून वरपर्यंत सगळ्या गोष्टी सिस्टमने चालल्या पाहिजेत ना. विदाऊट सिस्टमचे चालणे उपयोग आहे का त्याचा? बीजेपीच्या माणसाला ईडी वगैरे का लागत नाही? बीजेपीच्या का सेनेवाले, काँग्रेसवाले, राष्ट्रवादी लोकांच्या मागं का? कुठल्या बीजेपी आता झालं केवढं 5 वर्षामध्ये ईडी वगैरे कुठल्या बीजेपी मध्ये लागले का? कुठल्या नाही लागत. आमदारावर, खासदारावर की कुठल्या याच्यावरती? त्याबद्दल तुम्ही काय बोलताय? मी काय बोलणार आहे? त्यांचं बोलायचा अर्थ असा आहे की जे मला काय म्हणायचं माहिती आहे? प्रत्येक देशात आहे ना अशा इंटरनली कॉन्फ्लिक्ट होत असतात, बरोबर की नाही? पण आज तुम्ही त्यांचं कार्य बघा की जागतिक लेवलला त्यांनी काय काम केलंय ते. आज म्हणजे जी भारताची जी इज्जत आहे ती जी वर्ल्ड मध्ये ती सर्वात आपल्यात चीन घुसले त्याच्यावर बोला ना. आपल्यात चीन घुसले, ठीक आहे, भारताची इथं वर केलंय, पण बाकीचे गरीब माणसं खाली मेले ना. त्याचं काय? रोजगार नाही, खानपान नाही, नोकरी नाही, जॉब नाही, काहीच नाही. रोजगार अवेलेबल होणार ना. आता ज्या मल्टीनॅशनल कंपन्या येत आहेत ना त्या इथे आता एस्टॅब्लिश झाल्यानंतर ऑटोमॅटिक रोजगार भेटणार. पण ज्याची जशी कुवत आहे ना त्याप्रमाणे भेटणार. आता तुम्ही यांना बोलाल की यांना डायरेक्टर करा, ह्याची कुवतच नाही. महाराष्ट्रात अभ्यास तुमचा होण्याचा अभ्यास पळवताय. महाराष्ट्रात येणारे रोजगार तुम्ही का पळवताय? आता ज्यांची महाराष्ट्रात येणारे पोस्ट आहे पण त्याला त्याचं काम पत्र भेटायला पाहिजे ना. 15,000 रुपये महिना भेटणार, त्याच्यामध्ये काय करणार? आवड काय एवढं आहे? मला सांगा, महाराष्ट्रातले रोजगार का पळवताय तुम्ही? तिथल्या नोकऱ्या का? स्थानिकांना काय विषय नको का? काय माहितीये तुमचं म्हणणं बरोबर आहे. स्थानिकांचं काय? ऐका ना, मग का तुम्ही गुजरातला जाणार आहेत आता? जरा ऐका ना हा बोला की. महाराष्ट्रात रोजगार का पळवतात त्याच्याबद्दल ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे. तुम्ही कुणी जे काय- महाराष्ट्र ऐका ना, अहो महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांच्याच हातात आहे. अहो, ते म्हणले ऐका ना, सह्या कर. प्रत्येक स्टेटचे टॅक्सेसमेंट आहे ना वेगळे वेगळे आहेत. तुम्ही टॅक्स मध्ये तुम्ही benefit टॅक्स द्या मध्ये ना. नाही. आज मला सांगा, शेतकऱ्याचा हाल काय? शेतमजुराचा हाल काय? हा मजुराचा का हाल काय? हा बेरोजगारी वाढत चालली त्याच्याविषयी बोलत नाहीत. महागाई वाढत चालली त्याच्याविषयी तुम्ही बोलत नाहीत. तुम्ही फक्त एकच गोष्ट, लोकसंख्या वाढत चालली. लोकसंख्या बघा ना. लोकसंख्या पण थोडीफार वाढलेली आहे. थोडी म्हणजे भरपूर. आणि जे म्हणजे पहिला जो पगार होता 10 वर्ष किंवा 15 वर्ष पगार, त्यांचा पगारही वाढलेला आहे असं लोकांचं बोलणं आहे. साहेब सबका साथ वाईट नका. शेतीमध्ये बघा, शेतीमध्ये जे खत लागतात एकच प्रकारचा खत असतो, मग तो खताचा भाव का वाढतो? त्यामध्ये काय काय अजून ऍड करतात खत मध्ये? काहीच नाही. कांदे उगतात तेच भाव आहे, तरी पण कांद्याचे भाव का वाढतात आहे? 6 रुपये किलो गावाला कांदा आणि ते 30 रुपये मोदी साहेबांचं एक आता गाय आहे, गाय आपली नॉर्मली खातात, बरोबर. दूध नॉर्मल देते, मग दूधचा भाव का वाढला एवढा? का गायला काय स्पेशल देतं खायला तुम्ही? मोदी साहेबांचा एक काहीच विषय नाही ना. होता, काय तेवढं सबका नाही ना. साथ सबका विकास. सबके विकास. ते कुठे गेले? ती घोषणा कुठे गेली? हा, ती घोषणा कुठे विकास झालाय? सबका साथ सबका विकास कुठे? तो नाही ना. तो कुठे? ते दाखवा ना. आज हे वाक्य तर पण जे म्हणजे काय झाले, लोक मेजॉरिटी मध्ये सर्व मोदीलाच हे करतात आहे, म्हणजे मोदीच करतात आहे. आणि म्हणजे मेजॉरिटी मध्ये लोक सर्व मोदीच करतात. अहो भाजपमध्ये मला सांगा कोण आहे नेता असा आहे? सगळे बाहेरचेच आहेत ना. बाहेरचे नाही आहेत ना, सगळे बाहेरचे माहितले, सगळे बाहेरचेच आलेत ना. सेनेवर वाले बोलत होते, राष्ट्रवादी बसलो मांडीला पण लावून बसू शकत नाही, एकनाथ शिंदे बोलत होते. आज आणि आज जातीमध्ये भांडणं चालू आहेत. त्याचं काय? मुलगा हा? जातीमध्ये जाती आणि धर्माबद्दल म्हणजे असं कुठल्या नेत्याने स्टेटमेंट तर नाही दिला की या बोलू शकत नाही. पण विषय काय, मोदी सबका साथ विकास सांगितलं, पण त्यांनी कुठल्या धर्माला वाईट नाही बोललं. खाऊंगा न खाणे दोगा ही कुठे गेले? हा? आता ते हल्दवानीला जे झालं गव्हर्नमेंटच्या जागेवर, म्हणजे इलिगल बांधलेलं जे मजार की काय मस्जिद, ते तोडली गेली, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? म्हणजे ते बुलडोजर वगैरे चढवतात आहे. मी तर बोलतोय जिथे जिथे अनधिकृत दिसतंय ना आणि फालतू मध्ये मदरसे सगळेच काढून टाकले पाहिजे. इलिगलचे म्हणजे सगळे इलिगल. तुम्ही जर भारताचे नागरिक आहात ना तर तुम्ही भारताचं न्यायनिवाडा पण न्याय व्यवस्था पण पाळा. तुम्ही येणार आणि तिथे गुंडगिरी करून हे करणार, हे अजिबात चालणार नाही. शेवटी काय होणार, याचा बघणार एक दिवशी उद्रेक होणार मोठा.
पण केरळमध्ये काँग्रेस आली आणि तिकडचे जे लोक होते ती लोक पाकिस्तान जिंदाबाद बोलायला लागले तेव्हा आता हे तर त्याबद्दल तुम्ही काय नाही ते चुकीचं आहे ना ते जे तर चुकीचं आहे ते तर चुकीचंच आहे ना आलं का लक्षात हिंदू राष्ट्रामध्ये असे कोण जर वक्तव्य करतात ना पाकिस्तान जिंदाबाद, सरळ गव्हर्नमेंटने एक कायदा पास करायचा, अशा लोकांना पकडायचं आणि पाकिस्तान बॉर्डरला नेऊन सोडायचं, फाशी पण द्यायची नाही. पाकिस्तान मध्ये नेऊन सोडलं ना तुम्ही. हा, आता हे साहेब बोलतात की काय मोदींनी जे आता काम केलंय ना, आता हे आउट ऑफ एज झाले, बरोबर की नाही? आउट ऑफ पण एक मिनिट ऐका, पेक्षा माझं पूर्ण ऐका मग बोला. त्याचा बेनिफिट ना यांच्या मुलांना होणार, बरोबर त्यांची मुलं शिकली की ती नंतर मोठी ऑफिसर वगैरे होणार, बरोबर की नाही? हा बेनिफिट यांना कळत नाही. बेनिफिट काय लगेच तुम्हाला काय लगेच सिंहासनावरती बसवलं आणि आप झालं असं तुम्ही नसतं. 10 वर्षात काय केलं ते सांगा. क्या बोल रहा हूँ? 10 वर्षाचं बोला. अच्छा चीज को कितना भी छुपाओ, दाखवा काय केले. अच्छा चीज को कितना भी छुपाओ वो चुप नहीं सकता, और बुरा चीज को कितना भी दबाओ वो भी चुप नहीं सकता. उनका बोलने का जैसे कि मोदी आए तो महंगाई बहुत बढ़ रहा है, महंगाई- गरीब लोग का नहीं, मतलब अमीर लोग का कुछ भी नहीं. पहले भी महंगाई बढ़ता था, कम होता था, बढ़ता था, कम होता था. अभी बोलने पे है, इन लोग का बोले जुबान बोलने में, जुबान है ना जैसा चलता है. 2005 ला 35 रुपये पेट्रोल होतं लिटर, ते नंतर 2013 जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा 65 रुपीज लिटर होतं, पण ते मग 35 वरून 65 लिटर ते पण वाढलं, ते पण वाढलं. ते काँग्रेसच्या सरकारमध्ये झालं. पण ते 2014च्या नंतरून किती वाढले त्याचा 65 हा 2014च्या नंतर अरे तुम्हारा अहो, पेट्रोलच्या किमती जागतिक लेवलला वाढतात पेट्रोल साहेब. पेट्रोल मी काय सांगितलं तुम्हाला त्याच्यावर टॅक्सेस कमी करा ना तुम्हाला साहेब. कच्चं- टॅक्सेस कच्चं कमी पेट्रोल करा ना, बनता है क्या? बरं टॅक्सेस काय बाहेरचं तुम्ही बाहेर वाढवत नाही तुम्ही जेव्हा पेट्रोल इम्पोर्ट मी काय करता सांगितलं? ऐका ना, पेट्रोल तुम्ही जेव्हा इम्पोर्ट करतात त्यांनी जास्त भावाने दिलं तर तुम्ही साहेब, त्यांचं तुम्ही प्युरिफिकेशनचा तुमच्या- रेट करून वरती लावणार का? बेकार का भाव. तुम्ही ह्या जेवढ्या ह्या नेत्यांकडे इस्टेट आहे ना ती जर काढली ना तर सगळ्याचं सगळं एक नंबर महाराष्ट्र होऊन जाईल जेवढ्या सगळ्याची नेत्याची. पण जर कुठल्या नेत्याने जर भ्रष्टाचार नाही केलाय मग त्याला ईडी लागली तर त्या नेत्याने घाबरला पण नाही पाहिजे. हो नाही ना पाहिजे ना, ज्यांनी घोटाळे केले तेच घाबरतात ना, मग ते तर बरोबर आहे ना. वाल्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्यास का ईडी आहे? का बीजेपी वाला कुठला नेता 10 वर्षामध्ये ईडी मध्ये गेला नाही? माझं म्हणणं हे आहे. कुठल्या नेत्यामध्ये लागले का ईडी मध्ये आरोप करून अरे सुद्धा- आरोप करून ये तो प्योर पॉलिटिक्स है. सब जानते हैं, इन लोग भी जानते हैं, सामने वाला भी. पॉलिटिक्स क्या होता है और मेजोरिटी चाहिए, आखिर सबको मेजोरिटी चाहिए. मेजोरिटी के लिए सब करते हैं, ये भी इन लोग भी जानते हैं, फिर भी बोलते हैं अरे उन लोग क्यों ले अपना बोला करप्ट आदमी लोगों को बोलते. नहीं, इनका बोलने का अर्थ ये है कि ईडी का ना, मतलब भाजपा के कोई नहीं नेता को ईडी नहीं लगते हैं, नहीं ईडी में होंगे, मगर भाजपा को मालूम है सबसे ज्यादा मेजोरिटी चाहिए बरोबर. कानून बनाने के लिए. कानून बनाने- अब इन लोग भी जानते हैं वो बात, इसके उन लोग उठा के जनता को दिखाते हैं कि ये गलत कर रहा है बोल के. मला सांगा ईव्हीएम मशीन असेल तर मी तर माझ्या नातेवाईकांनी सांगितलं मतदान करायचं नाहीये आणि गावातल्या लोकांना जेवढे माझे काही फेवरेट असेल ईव्हीएम मशीन मतदान करून जर असं शिक्क्यावर मतदान तरच करायचं. मला सांगा EVM मशीनवरती बंदी आमच्या आम्हाला चालणारच नाही. महापालिकेच्या महापुराची निवडणूक कधीपासून थांबवली, का थांबवली, त्याचं उत्तर देताय का तुम्ही? त्यांना विचारा. महानगरपालिका का निवडणूक क्या क्यों रुका थांबवली? है? त्यांना विचारा ना. महानगरपालिका की जो निवडणूक है वो अभी तक रुका है. वो मुझे नहीं मालूम मुझे. हा? मग का ते का माहित नाही? 2024 ला सर्व निवडणूक होणार आहे ना. साहेबांना विचारा का थांबवली? 2024 ला आता निवडणूक सर्व होणार आहेत का ना. थांबवली? ते सांगा ना. मग तुमच्याकडे एवढे बाकीचे ऑप्शन नाहीत, मग एकच का बोलताय तुम्ही? बाकीच्यावर बोला नाही ना. नाही, पण म्हणजे आता इंडियात समाज 100% मधून 75% जे मोदीच करतायत ती लोक का असं करतात आहे आणि 25% फक्त जे वेगळे पक्षाला सपोर्ट करतात आहे. अंध बघतायत. दुसरं काय आपण असं बोलू नाही शकत 75% त्यांना नॉलेज नाही किंवा ते अनपड आहेत असं आपण त्यांनाही नाही बोलू शकत. त्यांना पण काय ते नॉलेज. काही गोष्टी अशा घडतात. एखादा आपल्या बाजूला बघा, एखादा म्हणतो एखादा जोडीदार असतो आपला, ए, अरे ते असं झालंय, हा बस चला माझा सपोर्ट, म्हणजे त्यात असं बी होतंय ना, ज्याचं जळतं त्याला कळतं बस. असंही होतंय ना त्याच्यात. ज्याला जळतं ना, ज्याला माहिती कंडिशन काय चालली आहे, नोकरी काम धंदा पैसे जे- family कसं चाललंय.